सर, एक प्रश्न होता. मंदिराची देणगी आणि त्यामध्ये झालेला भ्रष्टाचार यावर जर बोट दाखविलं तर धर्मविरोधी म्हटलं जातं. टी नीट या परीक्षांच्यावरती प्रश्नचिन्ह उभा केलं तर गुन्हे दाखल होतात आणि देशामध्ये राज्यामध्ये पूल कोसळले किंवा बांधकाम कोसळलं तर पुण्यामध्ये असे बांधकामं निदर्शनास आणून दिले तर त्यांना महाराष्ट्रद्रोही म्हटलं जातं. मग या लोकांनी याची देही याची डोळा शांत निवांत ठेविले अनंते तैसीची राहावे असं पाहत बसायचं का? अतिशय भयानक परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा केलेला असताना लोकशाही दिवसेंदिवस बळकट होण्याच्या ऐवजी, लोकशाही मूल्य दिवसेंदिवस वृद्धिंगत होण्याच्या ऐवजी आता तुझे प्रश्न उपस्थित केले ते लोकशाहीचा गळा घोटणारे आहेत. राम हा भारतीय लोकांच्या आस्थेचा विषय आहे. रामाचं मंदिर व्हावं ही या देशातील करोडो लोकांची इच्छा होती आणि त्यासाठी भारतीय जनता पक्षानं जे आंदोलन उभा केलं, लालकृष्ण अडवाणीच्या माध्यमातून असेल, रथयात्रेच्या माध्यमातून असेल, त्याच्यानंतर मंदिर वही बनाएंगेच्या घोषणा असतील आणि त्याच्यानंतर प्रचंड एक 2-3 दशकं हा मुद्दा चर्चेला गेल्याच्या नंतर रामाचं मंदिर उभं राहिलं आणि त्या मंदिराच्या देणग्यामध्ये जो घोटाळा झाला तो रामाच्या मंदिराची अपेक्षा बाळगून आंदोलन करणाऱ्यांच्या भावना किती नकली होत्या हे दर्शवत आहे. कारण रामाच्या देणग्या चोरण्याचं पाप जर तुम्ही करत असाल आणि त्याच्यावर प्रश्न उपस्थित करणारे खरं तर धर्माचे रखवालदार म्हटलं पाहिजे, परंतु देणग्यामध्ये घोटाळा झाला आहे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावर FIR झाला पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत असं म्हणणं म्हणजे धर्मद्रोही कसं काय? म्हणजे तुमच्या धर्माच्या व्याख्या ह्या तुमच्या स्वार्थाशी निगडीत आहेत. धर्म ही एक आचरण पद्धती आहे, जगण्याची पद्धती आहे, चांगली तत्त्व, मानवी मूल्य प्रत्येक धर्मामध्ये आहेत. म्हणजे माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं हा प्रत्येक धर्माचा बेस आहे. आणि त्यासाठी मग काही उपासना पद्धती आहेत, वेगवेगळ्या असतील. म्हणून भगवान काय, अल्लाह काय, गॉड काय ही सगळी वेगवेगळी नावं जरी असली तरी माणसाला माणसासारखं वागण्याच्या शिकवणाऱ्या आचरण पद्धती आहेत. परंतु त्याचा धाक, धर्माचा धाक आता राहिला आहे असं वाटत नाही. कारण मंदिरामध्ये नको ती कृत्य घडतात. म्हणजे अतिशय लाज वाटेल अशा घटना मंदिरामध्ये घडतात आणि म्हणजे धर्माचा जो धाक होता, देवाचा जो धाक होता तो आता संपलेला आहे. आणि म्हणून जे या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करतात धर्माच्या ठेकेदारांनी खरं म्हणजे त्याची उत्तरं दिली पाहिजेत. आणि ज्यांनी दानपेट्या पळवण्याचं काम, दान पळवण्याचं काम केलेलं आहे त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली पाहिजे. खरं म्हणजे हे धर्म सुसंगत कृत्य होईल. परंतु अशी मागणी करणाऱ्या भक्तांना, भोळ्या भाबड्या लोकांना धर्मद्रोही ठरवणं हा अतिशय चुकीचा मुद्दा आहे. दुसरी बाब जी घडते की आत्ता मिसिंग लिंक पडला, कचऱ्याचा ढिगारा पडला, त्याच्यामध्ये दबून एका व्यक्तीचा हाकनाक बळी गेला, तर असे प्रश्न उपस्थित करणं देशद्रोही म्हणते. म्हणजे तो जो मिसिंग लिंकचा दरवाजावर दरड कोसळली आणि तो दरवाजा पडला, इंग्रजांनी बांधलेले पूल पडत नाही, इंग्रजांनी बांधलेले इमारती आणखी जशाच्या तशा ते जाऊन किती वर्ष झालं तरी. मग आत्ताच्या मिसिंग लिंक पडतो, कचऱ्याचे ढिगारे पडतात, इमारती पडतात आणि त्याच्यावर प्रश्न उपस्थित करणारे देशद्रोही किंवा राजकारण करू नका. आता मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचंच वाक्य सुरू केलं आहे, राजकारण करू नका. अहो, तुम्ही विरोधी पक्षात असताना काय करत होता? उलट तुम्ही तर तुमच्यासारखं गचाळ राजकारण हे नाही आहे, तुम्ही त्याचं उत्तर दिलं पाहिजे. जेव्हा या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
स्टेटमेंट देतात की त्याचे जे अहवाल आले होते मिसिंग लिंकच्या संदर्भामध्ये, वरती तलाव होता आणि त्याचा दाब त्या ठिकाणी प्रचंड येणार होता आणि ती जागा योग्य नाही, आणि त्याची उत्तरं तुम्ही देण्याच्या ऐवजी, भ्रष्टाचार झाला हे कबूल करण्याच्या ऐवजी, ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या ऐवजी तुम्ही प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना देशद्रोही ठरवताय. किती लांछनास्पद बाब आहे. आणखी एक जो मुद्दा आता आपण उपस्थित केला की TET मधून वगळा असं म्हणणारे लोक, किंवा SIR ची सक्ती शिक्षकावर करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये SIR सुरू आहे, शाळा सुरू झालेल्या आहेत, आणि त्या SIR ची कामं करता करता शिक्षकाच्या नाकी नऊ आले. शिक्षकांना शिकवायला वेळच नाही, म्हणून आम्हाला शिकवू द्या, SIRचं काम दुसऱ्या कोणाला तरी द्या. कारण वेगवेगळे आदेश, न्यायालयीन निर्णय याच्यामध्ये असं स्पष्ट करण्यात आलेले की जर दुसरं मनुष्यबळ उपलब्ध झालं नाही तरच BLO म्हणून SIR साठीची कामं शिक्षकांना देण्यात यावीत, आणि तेही त्यांना सुट्टीच्या वेळेत करण्यात यावीत, इतकीच कामं द्यावीत. याच्याकडे तुम्ही डोळेझाक करताय. तुम्ही त्या कामाला थोडा विलंब झाला, शिक्षक शाळेत जातोय, तो शिकवतोय, आणि त्यामुळे इकडं त्याला कमी वेळ देता येतोय, आणि म्हणून जर तुम्ही गुन्हे दाखल करत असतील तर काय करायचं. म्हणजे अतिशय चिंतेची बाब आहे. म्हणजे एकीकडं तुम्ही देश महासत्ता होण्याच्या गप्पा मारता. देश महासत्ता कशातून होईल? शिक्षणातूनच होईल. शिक्षण व्यवस्था सर्वांना समान न्याय देणारी, सर्वांना समान शिक्षण देणारी ही करण्याच्या ऐवजी एक विषमतापूर्ण शिक्षण व्यवस्था या देशामध्ये आहे. गरिबांना वेगळं शिक्षण, मध्यमवर्गाला वेगळं शिक्षण, श्रीमंतांना वेगळं शिक्षण, आणि त्याच्यामधून व्यावसायिक शिक्षणासाठी ज्या नीट JEE असतील, MPSC UPSC ह्या स्वतःच्या पायावर उभा करणाऱ्या असतील, त्या मात्र सगळ्यांना एक. असं कसं शक्य आहे? म्हणून मित्रहो, या देशामध्ये जे काही चाललं आहे ते लोकशाही व्यवस्था ही मजबूत करणारं नाही, लोकशाही व्यवस्थेचा गळा घोटणारा आहे. आणि म्हणून भ्रष्टाचारावर कडक शासन झालं पाहिजे. प्रश्न उपस्थित करणं हे सजग लोकशाहीचं लक्षण आहे, आणि म्हणून लोकशाहीमध्ये लोक हे मालक असतात. त्यामुळं त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची उत्तरं ही लोकप्रतिनिधींनी दिलीच पाहिजेत. त्यामुळं प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना देशद्रोही म्हणणं, त्यांना भ्रष्टाचारी म्हणणं, आणि आम्हाला शिकवू द्या असं म्हणणाऱ्या शिक्षकावर गुन्हे दाखल करणं हा लोकशाहीचा संकोच आहे, लोकशाहीची हत्या आहे. हे जर असंच चालू राहिलं तर आपला देश गुलामीत गेल्याशिवाय राहणार नाही, आणि त्याच्या विरोधात एक सजग नागरिक म्हणून आपण सर्वांनीच भूमिका घेतली पाहिजे. मंदिर देणगी, राम मंदिर देणगी ह्याच्या बाबतीत चौकशीसाठी केंद्र सरकारनं SIT स्थापन केली, परंतु SITमधून अजून पाहिजे तसा तपासाला वेग नाही आलेला. म्हणजे एकीकडं हिंदुत्ववादी संघटना म्हणतायत की आम्हा सनातनी धर्मीयांच्या या घोटाळ्यामुळं भावना दुखावल्यात. बरोबर का? म्हणजे फक्त सनातनींच्याच भावना दुखावल्यात का? रामावरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या, त्यांच्या श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकाच्या या ठिकाणी भावना दुखावलेल्या आहेत. बरोबर. आणि मग दुसरीकडं त्या SITमधून अजून काही तपासातून निष्पन्न झालेलं नाही. फक्त 2 जणांचा राजीनामा घेतलेला आहे त्या ट्रस्टवरून, ते चंपतराय आणि मिश्रांचा, परंतु बाकीचे तर सुटले त्यातून. म्हणजे खरी दोषी दोघ जणांना निलंबित केलं की सुटले, बाकीची चौकशी संपली म्हणायची तिथं, असं म्हणता येईल. परंतु अखिलेश यादव जे माजी मुख्यमंत्री आहेत आणि समाजवादी पक्षाचे नेते, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे किंवा राम मंदिर प्रकरणाचा जर खरा तपास करायचा असेल आणि लोकांच्या भावनेला जर तुम्हाला खरोखर त्यांच्या श्रद्धेला न्याय द्यायचा असेल तर त्याची तपासणी EDकडे द्या, CBIकडे द्या आणि आयकर विभागाकडे द्या. मग त्यांची ही मागणी योग्य आहे का? अखिलेश यादव हे उत्तर प्रदेशातील अतिशय अभ्यासू हुशार असे नेते आहेत. राम मंदिर देणगी घोटाळ्यामध्ये SIT स्थापन झाली, ते राज्यानं केली. राम मंदिराच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्याच्या देणग्याचा हिशोब ठेवण्यासाठी जे ट्रस्ट झालं ते PMOनं केलं. म्हणजे ही एक सोची समजी साजिश आहे. म्हणजे पुढचं जे काही
सध्या मोदींच्या नंतर कोण, हा जो मुद्दा उपस्थित होतो त्याच्यामधून हा देणगी घोटाळा उघड झालेला आहे. कारण ट्रस्ट आहे केंद्र सरकारच्या अखत्यारीत, SIT स्थापन करतं आहे राज्य सरकार, म्हणजे उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामधला हा सुप्त संघर्ष आहे की काय, अशा प्रकारची ही एक बाब आहे. आणि दुसरं म्हणजे या देशातली ईडी किती सक्रिय आहे हो. विरोधी पक्षाच्या कोणत्याही नेत्याकडे काही असो नसो ती लगेच मागं लागते, त्याचा जीव नकोसा होईल इतकं त्याला छळते. आणि इथं रामाच्या देणग्यावर अक्षरशः डल्ला मारलेला आहे आणि ईडीला काय दिसत नाही काही. तर त्या अनुषंगानं SIT ची चौकशीसुद्धा म्हणावी अशी होत नाही. या देशातल्या लाखो करोडो भाविकांच्या भावनेशी केलेला हा खेळ आहे. म्हणून ईडीनंच काय, इन्कम टॅक्सनं, सगळे डिपार्टमेंट जे आहेत त्यांनी ताबडतोबीनं खूप मोठा सक्रियता दाखवण्याची गरज आहे, तपास करण्याची गरज आहे. नुसतं ट्रस्टीचा राजीनामा घेतला म्हणजे भागणार नाही. आणि सनातन धर्म धोक्यात आणू नका ही जी भावना आहे, ही जी वक्तव्य येत आहेत ट्रस्टींचे, कोषाध्यक्षांचे, ते धूळफेक करणारे आहेत. अहो, सनातन धर्माच्या भावना ह्या चोरांनी दुखावल्यात, त्यांच्यावर कारवाईच्या मागण्या करा. त्यासाठी मंदिरासाठी जसे तुम्ही मोर्चे काढले, कारसेवा सुरू केली, तसं यांच्या विरोधात कारसेवा सुरू करा. तरच तुमचा रामाबद्दलचं प्रेम हे खरं आहे असं म्हणता येईल. नाहीतर रामसुद्धा तुम्ही तुमच्या राजकारणासाठी वापरला, रामसुद्धा तुम्ही तुमच्या धंद्यासाठी वापरताय असाच याचा अर्थ होईल. आणि म्हणून ताबडतोबीनं सगळं ते ट्रस्ट बेकायदेशीर ठरवलं पाहिजे. सगळ्या ट्रस्टीवर गुन्हे दाखल केले पाहिजेत. त्यांना मदत करणारे जे कोण आहेत ते, कारण एकट्या दुकट्याचं काम नाही. कुठपर्यंत पैसा गेला, कुणी चोरला, कुठं गेला, कुठं दडवला, कशासाठी वापरला, ह्या सगळ्यांची पाळमुळं हे खणून काढण्याची गरज आहे. आणि त्यामुळे अखिलेश यादव यांनी केलेली मागणी अगदी रास्त आहे. सर, आणखीन एक मुद्दा आहे जो विचारायचा आहे की असं लहानपणी आम्ही ऐकलं होतं आणि वाचलं होतं की मुस्लिमांनी हिंदूंची मंदिरं फोडली किंवा देवदेवतांची विटंबना केली, बरोबर. मग आता हे नेमकं सत्य काय याचं? हे खरा इतिहास आहे की खोटा इतिहास? सोरटी सोमनाथवर गजनीनं हल्ला केला, बाबरानं अनेक मंदिरं फोडली, हा इतिहास आपल्याला शिकवला जातो. अरे परंतु आज मी सकाळी वर्तमानपत्रामध्ये एक बातमी वाचली की निजामानं आपल्या तुळजाभवानी मंदिरासाठी 1668 हेक्टर जमीन ही दान दिलेली आहे. निजामानं तुळजाभवानी मंदिराला जमीन दान दिल्याचं हे काय आहे? म्हणजे ते धार्मिक संघर्ष नव्हते आणि त्या 1668 हेक्टरपैकी 3397 एकर जमीन ही चोरीला गेलेली. हे चोर कोण आहेत? आता तर काही मुस्लिमाचं राज्य नाही. त्यावेळेस गजनी होता, त्यावेळेस बाबर होता. आता तर गजनी नाहीत, बाबर नाहीत, त्यांचे वंशज नाहीत. आणि 2014 नंतर तर हिंदुत्ववादी सरकार आहे. मग राम मंदिराची देणगी चोरणारे हे काय गजनी आहेत का? हे काय बाबर आहेत का? किंवा तुळजाभवानी हा महाराष्ट्राच्या आस्थेचा विषय आहे आणि त्या मंदिराची जमीन देखील चोरीला जाते. हे मुघलाचेच वंशज नाहीत का? मग मुघलांनी सुद्धा अशी कामं केलेली नाहीत. उलट त्यांनी मंदिराला दान दिले. म्हणजे अगदी मथुरेमध्ये श्रीकृष्ण मंदिराला सुद्धा औरंगजेबानं दान दिल्याचे पुरावे आता समोर यायलेत. आणि अशा काळामध्ये ज्या मंदिरं ही लुटीची साधनं, तिथं जी बसलेले बोके आहेत ते मंदिराचा वापर स्वतःसाठी करतायत, दानाचा वापर स्वतःसाठी करतायत. आणि म्हणूनच हा घोटाळा झालेला आहे हे आपल्याला सिद्ध होतं. अगदी बरोबर तुम्ही सांगितलं की आता हिंदूंचं राज्य असून देखील मंदिरं लुटली जात आहेत आणि तेही पुजाऱ्याकडूनच लुटली जात आहेत. मग ते तुळजाभवानी मंदिर असेल, विठ्ठल मंदिर असेल, राम मंदिर असेल, जे मोठे मंदिर आहेत त्यामध्ये देणग्यांचे घोटाळे आता उघडकीस येत आहेत. परंतु एकीकडं हे देणग्यामधले घोटाळे होत असताना 2 महिन्यापूर्वीच महाराष्ट्र सरकारमध्ये एक कायदा पास करण्यात आलेला आहे. तो कायदा असा आहे
की ज्या ज्या मठाकडे संस्थानाकडे जमिनी आहेत त्या जमिनी जो कसेल त्यांना विक्री केल्या जाणार आहेत किंवा त्या जमिनीवरती ज्याचा ताबा असेल त्याला त्या विक्री केल्या जाणार आहेत. म्हणजे ते शासनच त्यांना आता ती कायमस्वरूपी देऊन टाकणार आहे. बरोबर. आता मग मला सांगा की एक तर मंदिरं कोणाच्या ताब्यात आहेत? पुजाऱ्याच्या. तिथला ताबा कोणाचा आहे मंदिराचा आणि जमिनीवरती? पुजाऱ्याच्या किंवा त्या ट्रस्टीचा. बरोबर. आता मग मला सांगा की ह्या अधिकृतपणे जर त्यांच्या नावे केल्या जात असतील तर मंदिराच्या नावाने काय राहणार आहे? म्हणजे एकीकडं तुम्ही आता सांगितलं की निजामानं तिथल्या मंदिराच्या खर्चासाठी दिवाबत्तीसाठी किंवा त्या काळात जे जे राजे अस्तित्वात होते त्यांनी जमिनी त्या मंदिराला दान दिले आहे. आणि आता हे दिलेल्या जे मंदिरे विकतायत, मग आता चांगलं कोण ह्यातलं? आता लोकांनी ह्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे मंदिरामध्ये बसलेली ट्रस्टी, मंदिराचे पुजारी असतील किंवा ट्रस्टी असतील, ह्यांच्याकडेच कब्जा आहे. हेच जमिनी वाहत आहेत, त्यांचेच नावं लागणार आहेत. म्हणजे अगदी वैध मार्गानं ठरवून ह्या जमिनी चोरण्याचा, लुटण्याचा हा प्रकार खरं म्हणजे भाविक भक्तांनी ओळखला पाहिजे. नुसता प्रकारच नाही, कायदा केलाय तसा. कायदा करून म्हणजे सरकार ह्याच्यामध्ये सहभागी आहे. आणि म्हणून हे जे मंदिरामध्ये ज्या लूट चालू आहेत ह्या सरकारी लूटच आहेत. ते ट्रस्टी असतील तरी ते सरकारचेच लोक आहेत, कोणत्या सरकारी पक्षाच्या बाजूचे कोणते तरी प्रभावशाली हे लोक आहेत आणि त्यांना पाहिजे तसे कायदे करून मंदिराला जुन्या काळामध्ये दिलेले दान, त्या जमिनी ह्या हडपण्याचा हा प्रकार आहे. आणि म्हणून भाविकांनी, जे काही धार्मिक लोक आहेत, ज्यांची खरंच देवावर श्रद्धा आहे, धर्मावर श्रद्धा आहे, ह्यांनी जागं होऊन ह्या दरोडेखोरांना ओळखलं पाहिजे आणि त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. अगदी बरोबर आहे सर. कारण हे श्रद्धाळू भावी भक्तांच्या हे लक्षात येत नाही. आणि त्याचबरोबर आज जे काही कर्मचारी पिळले जात आहेत एस आय आरच्या नावाखाली आणि विद्यार्थी हे शिक्षणापासून परावृत्त केले जात आहेत TET नीटच्या घोटाळ्याखाली. म्हणजे हे एकूण राष्ट्र उद्ध्वस्त करण्याचं, इथली माणसं उद्ध्वस्त करण्याचं एकूण शासनाच्या वतीनं जर हे काम होत असेल तर मग महाराष्ट्र विरोधी कोण, देशद्रोही कोण, हे लोकांना कळायला पाहिजे ना. की नुसती आंधळी श्रद्धा काहीच कामाची नाही. आणि ह्यातून जोपर्यंत आपण यातून बाहेर येत नाहीत तोपर्यंत आपण चांगल्या समाजाची निर्मिती करू शकणार नाहीत. हेही तितकंच सत्य. धन्यवाद.